अर्जुनांची मानसिक अवस्था. अर्जुन विषाद योग. नंबर 1. प्रारंभीची उत्सुकता. युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन युद्ध करण्यास सज्ज असतात. ते रथ रणांगणाच्या मध्यभागी उभा करायला सांगतात, जेणेकरून शत्रूचा नीट अभ्यास करता येईल. नंबर 2. आप्तस्वकीयांचे दर्शन. शत्रूंच्या फळीमध्ये त्यांना स्वतःचे गुरु, काका, भावंडे, मित्र, आप्तस्वकीय दिसतात. हीच त्यांच्या विचाराची सुरुवात ठरते. नंबर 3. भावनिक संताप व करुणा. आप्तांची हत्या केल्याने होणारे पाप, स्त्रियांचे रक्षण न होणे, वंश परंपरेचा नाश या विचारांनी त्यांचे मन करुणा व संतापाने भरते. नंबर 4. शारीरिक प्रतिक्रिया. ते स्पष्टपणे सांगतात की त्यांचे हातपाय शिथिल होत आहेत, शरीर थरथरत आहे, तोंड कोरडे पडते आणि गांडीव धनुष्य हातातून खाली पडते. नंबर 5. कर्तव्य विस्मृती. अर्जुन म्हणतात, युद्ध करून राज्य, सुख किंवा विजय मिळवण्यात त्यांना काहीच आनंद नाही. कर्तव्याचा विसर पडून ते युद्ध करणेच नाकारतात. नंबर 6. आध्यात्मिक प्रश्नांची सुरुवात. हाच तो क्षण आहे जिथून पुढे श्रीकृष्ण त्यांना धर्म, कर्तव्य, आत्मा आणि योग याबद्दलचे तत्वज्ञान सांगतात, ज्यातून संपूर्ण गीतेचा गाभा उलगडतो.